हॅपी बर्थडे टू यू. आज आमच्या गावात आले होते हे सर्कस दाखवणारे, तर त्याचा पूर्ण ब्लॉग आहे पुढे, तुम्ही कंटिन्यू पहा. त्यांच्या पोटावर दगड सुद्धा फोडला आणि गाडी सुद्धा घातली होती. एका त्या दिदीला तर तिकडे मातीत सुद्धा पुरलेलं होतं बघा. पोटासाठी खूप काही काही करावं लागतं. ह्या गावात त्या गावात जाऊन ते आपली कला दाखवत राहतात. तर याचा पूर्ण ब्लॉग पुढे आहे, आवडल्यास तर तुम्ही नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माहेरी हीच तर मज्जा आहे आपली, की सगळं आपल्याला जागेवर भेटतं. चहा, नाश्ता, जेवण. तर इथं राणीने मस्त चहा बनवून आणला होता. नाश्ता तर आम्ही काही करत नाही, कारण की जेवण इथं लवकरच करायचं असतं. तर मस्त चहा गेला आणि दुर्वा इकडे खेळत होती तिच्या मामासोबत. तुला लग्नाची ऑर्डर द्यायची मामाची. मामाचे दोन लग्न करायचे का? तुला ब्युटी पार्लरची ऑर्डर झालं मग. मला तरी माहेरी आले ना खूप जास्त आळस येतो बरं का, आणि मी लोळत असते. मी आराम करते बरं का, निवांत माझं सगळं चालू असतं. पण जेव्हा भाऊजाई म्हटली की ताई दीदीने आईनं खूप साऱ्या साड्या आणल्या आहेत तर पहा, तर मी पाहायला घेतल्या या साड्या. मला खरंच खूप जास्त आवडल्या. 5,000च्या तिने 4 साड्या आणल्या होत्या म्हणे. तर यातल्या एकच साडी मी तुम्हाला दाखवते, नंतर मी तुम्हाला दाखवल, कारण की मलाही लक्ष नाही राहिलं ते घालून पाहायला. तर खूप सुंदर अशी साडी होती, जवळपास 1,500ची असेल. आणि दुपारी एवढं ऊन पडलं होतं ना गावाकडे, म्हणजे राहावंसं वाटतं बरं का आपल्याला गावात, पण हे ऊन असतं ना त्याच्यामुळे नको वाटतं. आणि लाईट येत जात राहते म्हणूनच नको वाटतं. ही माझ्या भाऊजाईची फॅमिली आहे. हो, एवढी सुंदर दिसते, बरोबर काढले. इकडं तर एकच नंबर. हे बघा माझी भाऊजाई, कानातलं पहा, मंगळसूत्र सेम टू सेम. कसं काय काढलं एवढी ड्रॉइंग भारी? हो, भावाने काढलंय. हे माझ्या तिच्या बायकोचा फोटो तयार केलाय. आज दोघी ननंद भाऊजाईने ठरवलं होतं की एकमेकाच्या केसाला मेहंदी लावून घेऊया. तर तिनं तिच्यासाठीच भिजवलं होतं, पण मला पण वाटलं चला आपण पण लावूया, कोल्हापूरला गेल्यावर कोण लावून देणार ना. तर मग तिनं 2-4 अजून एक्स्ट्रा पाकिट मागवले मेहंदीचे आणि तेच मला लावून दिलं. आई, पप्पा, भाऊ दोघं सगळे गेले होते शेतात, आम्हीच घरी होतो. पहा केवढा मस्त टोपा बनवून दिला मला. हो, गुंता काढायला वेळ लागतोय म्हणून ओढू घ्यायले आता केस सगळे. हुशार तर लई आहे, हुशारी. मला नाही लावता येत असं. मला असं येत नाही, मी लावते पण मला असं येत नाही. काय कसंही लावून दे. तू म्हणशील असा खोपा बनवता, मला नाही येत. खोपाच बनवून दे. मला येतच नाही ते. मला माहिती मी सांगतो. माही सांगते. काही नाही, आपण दोघी लावून देऊ तिला, नाही का? गोंडा, चापा गोंडा. हो ग, छान आहे का दुर्वा? छान आहे. भेटलं ना. ही मावशी आहे. तुझी बहीण बोल ना. माझी बहीण आहे छुटकू. हो परे, तू येत नाही, आम्ही आल्यावर जाते ती मामाच्या घरी तिच्या. जा खेळ. मी पिंटू हवालदार. हा, हो, हे कोण आहे? हा, हो, हो ग, कोण आहे? पिंटू हवालदार. नाना हवालदार आहे ना. धन्य आमने नामली फामली. लहानपणापासूनच खूप फ्रेंडली वातावरण होतं आमच्या घरात बरं का, म्हणून थोडासा मजा काकासोबत चालतो. तरी इथं आले होते, आई बाबा आले होते भेटायला, म्हणजे आजी आजोबा आहेत माझे, त्यांना मी आई पप्पाच बोलते. तर मस्त इथं ना संध्याकाळी एक कार्यक्रम होता पाठीमागे, सर्कस बोलतात वाटतं त्याला, आणि तेच पाहायला जायचं होतं म्हणून सगळे तयार झालं होतं. पैसे
कुठून देऊ पैसे? चल कुठून देऊ पैसे? बस 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 बस. त्यानंतर आवरून पूर्ण गाव हे सर्कस पाहण्यासाठी आलं होतं आणि माझा भाऊ गेला होता दोघींसाठी केक आणायला. त्याचा व्हिडिओ पुढे आहे. रात्री 12 वाजता आम्ही सर्वांनी केक खाल्ला होता. गावाकडे गेलो की माझी दुर्वानं खूपच लवकर झोपते. इथं सर्कस पाहता पाहता तिला एक झोप लागली होती. हॅलो जोकर, वा रात्री आला. रात्री आला, काल पहिल्या दिवशी आला, खाल्या पिसे आला. मग आज कस काय रे जोकर तुम्ही? मी का? हा, मला काम नाही रे, इथं काम करायला आलेले. काम करायला. हा. हॅलो, हो. मी आता तुम्हाला हे त्याला काय म्हणते हे देतो, तुम्ही झाडून टाकाय सगळे. असं का? हा, अरे मला एक डॅन्स कॅड टू रे. गाणं. हा, कोणचं गाणं टुवायचं रे तुम्हाला? ते गाणं आहे का? कोणचं गाणं? कुछ कुछ हो गया. कुछ कुछ हो गया. काय कुछ कुछ हो गया रे जोकर? मला काय माहित आहे? हॅलो, हो. तुम्हाला कोणचं गाणं पाहिजे थोडं चांगलं नीट सांगा. अरे ते कोणचं पण गाणं टुवा. कोणचं पण एक गाणं टुवायचं का? हा. बरं, तुमच्या मित्राला बोलून घ्या बरं का. अरे हो, माझे दोस्त नको, तुमचे दोस्त नको. तुमच्याकडून हा, एका बाईला पाठवून द्या. महिलेला या. बर पाठवून देतो तुम्हाला, चांगलं गाणं ठेवतो बरं का. बर बर बर. ऐका सर्व ग्रामस्थांना ते काय एकच गाणं आता ह्या छोट्या छोट्या मुलांना बोलवलं आणि म्हणाले की तुमचं लग्न झालंय का? तर ते बोलले नाही. 3-4 होते. बारी बारीनं विचारलं तुझं लग्न झालंय का, तुझं झालंय का? ते नाही नाही बोलायले आणि अचानक त्यांनी म्हटलं की तुझ्या बापाचं झालंय का? तरी ते म्हणाले नाही. एवढं हसले ना सगळे. त्यांचं बॅलन्स किती चांगलं आहे पहा. तिथंच गोल गोल फिरवत आहेत ते पण न हात लावता. आणि वरून एक मुलगा आहे, अजून 2 मुलांना उचलतात. पोटासाठी खूप काही करावं लागतं बरं का. आणि झालं असं की आता याच्यात गाणं होतं, जोरानं वाजत होतं. ते जर लावलं असतं ना तर मग कॉपीराईट लागला असता. म्हणून आता बघा तुमच्या समोर सायकलवाली जाता जाताना 3 पाण्याच्या काकर घेतली. सर्वांनी जर पट्टाली वाजवली. लक्ष ठेवा, थोडा विचार करा भाऊ. आणि ऐका थोडं दमाने ठेवा. दादानो काकानो अरे बेटो. हॅलो जोकर, ते उतरवलं येतं का तुम्हाला? अरे बापरे, पलटी मारे का? दमाने दमाने. दादा एक भाऊ उठून आहे बघा. चाका धरा ना दादा. कुठे दादा? एक भाऊ उठून या. चाक धरा ना दादा. दादा ऐका. 1 2 3 जाऊ द्या. टाळी वाजवा दादा. दमा दम. अरे बापरे. टाळी वाजवा दादा. खाली बसा, तसंच खाली बसा. एका 5 मिनिटं बसा दादा. एका 5 मिनिटं बसा.
हॅपी बर्थडे टू यू. काय कोणाचा बड्डे नाहीये, काही नाहीये. दुर्वाला आणि माहीलाच खायचा होता केक, त्यासाठीच घेऊन आलं होतं. आणि असंच कट करताना आपल्याला सवय झाली आहे हॅपी बर्थडे म्हणायची, तेच म्हणत होते. बघा बघा माझी काकू आता हळूहळू खायली नाही तर असा पुरा मोठा असा घास खाती. खा ना, खा ना. हे बघा रानू, बंबई की रानू. कोण आहे? मेरा भाई तू मेरी जान है. केक संपूस तर. हा आता सकाळी निघायचं होतं कोल्हापूरला, म्हणून म्हटलं चला झोपूया. व्लॉग आवडल्यास तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो. चला बाय.